मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जर तुम्हाला आले नसतील तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी नवीन बैठक घेतली त्याच्यामध्ये जो निर्णय झाला आहे त्यानुसार आता सर्वांना पैसे मिळणार. तर काय निर्णय झाला आहे, काय नवीन माहिती आलेली आहे, कसा त्या ठिकाणी एक मोठा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे ज्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण देखील आहे. तर महाराष्ट्राची जी योजना आहे लाडकी बहीण योजनाची राज्यभरात चर्चा सुरू आहे, कारण की 17 तारखेलाच म्हणजेच 17 ऑगस्ट रोजी भरपूर महिलांना याच्यामध्ये पैसे आलेले आहेत. पण काही महिलांना याच्यामध्ये पैसे आलेले नाही, त्यातल्या त्यात काही महिला अपात्र आहेत. तर मग त्यांच्यासाठी काय करायचं आहे, तर सरकारने एक विशेष योजना एक त्या ठिकाणी एक सूचना त्या ठिकाणी जारी केलेली आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला जर पैसे आलेले नसतील तर तुम्ही तात्काळ तिथे एक गोष्ट जरी केली तर तुमचे पैसे त्या ठिकाणी येणार आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ही जी काय पैसे जे होते खात्यावर यायला सुरुवात झाली होती 14 ऑगस्टपासून आणि जवळपास 17 ऑगस्टपर्यंत सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार असं राज्य सरकारने जाहीर केलं होतं. तर जवळपास 1,60,60 लाखाच्या वरती त्या ठिकाणी फॉर्म होते. पण त्या ठिकाणी ज्या लोकांचं 14च्या पूर्वी त्या ठिकाणी फॉर्म अप्रूव्ह झालं होता तर त्यांच्या खात्यामध्ये 17 तारखेला पैसे आले. बाकीच्यांचे पैसे आले नाही. काहींचा फॉर्म अजूनही पेंडिंग आहे, काहींचा त्या ठिकाणी डिसअप्रूव्ह आहे, काहींचा इन रिव्ह्यू आहे. तर मग अशा लोकांचं काय, किंवा काही अपात्र आहेत तर अशा लोकांचं काय आहे, तर याविषयी देखील महत्त्वाचं वक्तव्य सरकारकडून करण्यात आलेलं आहे. सरकारकडून असं सांगण्यात आलेलं आहे की त्या ठिकाणी आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना पैसे नाही आले त्यांच्यासाठी देखील खूप मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे. तर त्यांना देखील पैसे आता तात्काळ त्या ठिकाणी मिळणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अशी सांगण्यात आलेली आहे की कोणतीही महिला याच्यामधून मुकणार नाही आहेत. ज्या महिलांचे अपात्र असे अर्ज असतील किंवा अर्ज मंजूर झालेले नसतील तर तात्काळ त्यांनी कागदपत्राची पूर्तता करणं, तो फॉर्म चुकीचा असेल तर त्यामध्ये व्यवस्थित ती त्या ठिकाणी करेक्शन करून घेणं आणि त्यांना नक्कीच पैसे येणार आहेत. या माध्यमातून अजून एक अशी आनंदाची बातमी समोर त्या ठिकाणी येत आहे की जो काय ही योजना होती तर याची जे फॉर्म भरण्याची तारीख वाढवण्यात आली होती 31 ऑगस्टपर्यंत. तर सूत्रांकडून असंही समजतं आहे की ही जी तारीख आहे तर ही वाढवून आता 31 सप्टेंबर करण्यात आलेली आहे. होय, आता 31 सप्टेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला जुलै, त्याचबरोबर ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्यांचे एकत्रित पैसे म्हणजे 1,500 अधिक 1,500 तर असे 4,500 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे. मग आता प्रश्न या ठिकाणी असा निर्माण होतोय की हे पैसे का आले नसतील आणि जर आले नाही, तुमचे जर पैसे आले नाही तर तुम्ही काय करायचं आहे. तात्काळ एक त्या ठिकाणी नंबर देखील देण्यात आलेला आहे, तिथे कॉल करून तुमचे पैसे त्या ठिकाणी येऊ शकतात. पण का आले नसतील त्याच्यामध्ये 2 ते 3 प्रॉब्लेम असू शकतात. एक म्हणजे तुमच्या कागदपत्राची पूर्तता व्यवस्थित नसेल, कागदपत्राची जी तिथे ते मागणी करण्यात आलेली ते व्यवस्थित नसेल, त्यामुळे तो फॉर्म इन रिव्ह्यू असेल, पेंडिंग स्थितीमध्ये असेल किंवा फॉर्म अप्रूव्ह जरी झाला असेल, फॉर्म मंजूर जरी झाला असेल पण तुम्ही दिलेलं बँक खातं त्याचा जो IFSC आहे त्याचा इश्यू त्या ठिकाणी असेल. काही लोकांनी स्थानिक ज्या बँका आहेत ज्यांना IFSC नाही ते भरलेलं असू शकतात किंवा बँक खातं जरी व्यवस्थित त्या ठिकाणी भरलेलं असेल तर कदाचित त्या ठिकाणी यवतमाळमधील एक असाही किस्सा झाला आहे की एका पुरुषाच्या खात्यावर त्या ठिकाणी पैसे आलेले आहेत. तर असंही त्या ठिकाणी झालेलं आहे. तर त्यामुळे बँक खातं व्यवस्थित भरलेलं आहे का, तुमचंच खातं त्या ठिकाणी आहे का. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम जो आहे तर तो आधार लिंकिंगच्या संदर्भात आहे. आधार लिंकिंग तुमच्या जे बँक खातं दिलं आहे त्याच बँक खात्याला तुमचं आधार लिंकिंग आहे का. जर महिलेच्या नावाने खातं असेल तर त्याच महिला म्हणजे जी अर्जदार महिला आहे त्याच महिलेचं आधार लिंकिंग त्याला झालेलं आहे का. तर याही गोष्टी त्या ठिकाणी असणं फार गरजेचं आहे. जर यामध्ये कुठलीही त्या ठिकाणी प्रॉब्लेम आलेला असेल तर त्यामुळेच कदाचित तुमचे पैसे आलेले नसतील. मग आता पैसे जर आलेले नसतील तर काय करायचं आहे. तर आता पैसे जर आलेले नसतील, तुम्ही जर ऑफलाईन फॉर्म भरला असेल तर तुम्ही काय करायचं आहे, तर तुमचं एक नंबर त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. 181 हा हेल्पलाईन नंबर आहे. तुमच्याकडे कोणत्याही कंपनीचं सिम कार्ड असेल तर तुम्ही तात्काळ 181 हा नंबर डायल करून त्यावर कॉल करून घ्यायचा आहे. या व्यतिरिक्त किंवा तुम्ही जर जो फॉर्म आहे तो महिला नारी शक्ती दूत, जे काय नारी शक्ती दूत ॲप आहे त्यावरनं भरला असेल तर त्यावरही तुम्ही तक्रार करू शकता किंवा जे अंगणवाडी आहे किंवा जे ठिकाणी तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरला असेल तिथे जाऊन तक्रार करायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय अजून एक गोष्ट त्यामध्ये तुम्ही अशी करू शकता की तुमचं फॉर्म अप्रूव्ह झाला, सगळं बँक डिटेल आहे, सगळं फॉर्म मंजूर झालं आहे तरी पैसे आलेले नसतील तर कदाचित तुमचा आधार लिंकिंगचा प्रॉब्लेम असू शकतो. मग आता आधार लिंक आहे की नाही हे चेक करण्याची ऑनलाईन पद्धत आपण आपल्या चॅनलवर टाकलेली आहे. पण ते जर त्यासाठी देखील एक हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. जर DBT स्टेटस तुमचं जाणून घेण्यासाठी तो आहे 1800 म्हणजे 1800 233 6440. तर हा जो नंबर आहे तर यावर देखील तुम्ही कॉल करू शकता. तर हा DBTचं स्टेटस जाणून घेण्यासाठी हा नंबर आहे. तर या नंबरला देखील कॉल करून तुमच्या आधारची स्टेटस काय आहे, आधार लिंकिंग झालेलं आहे की नाही,
व्यवस्थितपणे त्याच बँक खात्याला लिंक झालेलं आहे की नाही, तर याविषयी देखील तुम्हाला समजू शकतं. तर काय होतं की आता ही मोठी आनंदाची बातमी याच्यात अशी आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या अनेक महिलांच्या खात्यात आता 3,000 रुपये जमा झाले आहेत, पण काही महिलांच्या खात्यात अजूनही जमा झाले नाही. तर या महिलांच्या खात्यात जमा झाले नाही, त्यांनी अशा वेळी काय करावं, तर तक्रारीसाठी 2 प्रक्रिया आपण सांगितलेल्या आहे. पहिलं म्हणजे एक नंबर आहे 181, तर त्यावर कॉल करू शकता, किंवा तुम्ही त्या ठिकाणी जो हेल्पलाईन नंबर सांगितला आहे त्यावरही करू शकता, किंवा नारी शक्ती दूतद्वारे जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्या ॲपच्या माध्यमातून तक्रारी नोंदवू शकता, अंगणवाडीमध्ये जाऊन तक्रारी नोंदवू शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं आपलं जे आधार लिंकिंग जे आहे, आधार सीडिंग आहे, तर ते तात्काळ चेक करा. जो बँक अकाउंट नंबर तिथे दिलेला आहे नक्की त्यालाच तुमचं आधार लिंकिंग आहे का हे तात्काळ चेक करा. चेक करण्यासाठी तुम्हाला UIDAI म्हणजे जी आधार कार्डची वेबसाईट आहे तिथे जाऊन त्या ठिकाणी तुम्ही करू शकता, ज्याची प्रोसेस देखील अतिशय सोपी आहे. तुम्ही आरामात ते करू शकता. आरामात तुम्ही जाऊन तिथं तुमचा आधार कार्ड नंबर टाकून तुमच्या ज्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर OTP येईल, तो OTP भरून तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी तिथे आधार सीडिंग स्टेटस म्हणून एक त्या ठिकाणी ऑप्शन येईल, त्यावर क्लिक करून तात्काळ तुम्ही त्या ठिकाणी तुमचं आधार कार्डला कुठली खाती लिंक आहेत तर ते तुम्हाला समजेल, आणि नक्की तेच खातं तुम्ही त्या ठिकाणी भरलं आहे का हे देखील चेक करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आता यामध्ये अजून एक आनंदाची बातमी अशी आहे की 17 ऑगस्टला ज्या महिलांना पैसे आलेले आहे तर त्यातल्या त्यात काही महिलांचे अर्ज मंजूर होणं बाकी होतं, तर त्यांच्यासाठी अजून त्यांना 10 दिवस वेट करावं लागेल. तर 27 ऑगस्टला त्या ठिकाणी बाकीच्या महिलांचे पैसे त्या ठिकाणी येणार आहेत. तर अशा पद्धतीनं ही त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळेच नक्कीच ज्या महिलांचे पैसे आले नसतील, त्यांचे फॉर्म रिव्ह्यू असतील पेंडिंग किंवा काही त्या ठिकाणी परिस्थितीमध्ये अडकलेले असतील, तर त्यांनी तात्काळ आता काम करून घ्यायचं आहे, कारण की पुढची जी पैसेची यायची डेट आहे ती 27 असणार आहे. तर तत्पूर्वी आपण आपलं आधार लिंकिंग, आपलं आधार सीडिंग, DBT जे स्टेटस आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे. जे बँक अकाउंट नंबर आपण देणार आहोत किंवा दिलेला आहात त्याला IFSC कोड आहे का, तर हेही चेक करणं गरजेचं आहे. त्या खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स आहे का, ते खातं ॲक्टिव्ह आहे का, ते खातं भरलेलं आहे ते आपलंच आहे का, तर या गोष्टी लवकरात लवकर जाणून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जो नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे 181, तर त्यावर कॉल करून तुम्ही त्या ठिकाणी माहिती घेऊ शकता, तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता. त्याचबरोबर दुसरा जो नंबर आहे आधारचा, तो म्हणजे जो 1800 म्हणजे 1800-233-6440, तर हा एक नंबर आहे. तर हा आधार कार्डच्या त्या ठिकाणी स्टेटससाठी आहे, म्हणजे आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे की नाही, आधारला तुमचं बँक खातं लिंक आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी हा आधारचा त्या ठिकाणी हेल्पलाईन नंबर आहे. तर याही नंबरला तुम्ही कॉल करून घेऊ शकता आणि त्या ठिकाणी कॉलवरच समजून घेऊ शकता की तुमचं त्या ठिकाणी लिंकिंगचं स्टेटस काय आहे. अशा पद्धतीनं हे त्या ठिकाणी या गोष्टी हे अपडेट आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनल नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.